आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक देखेंगे और सुनेंगे भी अगली जुबानी अजय घरत के जुबानी। थैंक यू सो मच प्रमोद पाटील, मॅन फ्रॉम केवणी दिवे, ज्यांचं सुमधुर समालोचन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। टॉस जिंकलाय गोवे टीमच्या कॅप्टनने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि कुठेतरी 40च्या जवळपास थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। जसं पहिल्या मॅचमध्ये त्यांनी करून देखील दाखवलं, प्रतिस्पर्धी संघाला फक्त 34 धावांपर्यंत रोखलं होतं आणि त्यानंतर 35 धावांचं जे टार्गेट होतं ते अगदी सहज चेस केलं, 9 गडी राखून विजय प्राप्त केला। राज आणि अक्षय ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे। पहिलं षटक घेऊन गोलंदाज नीरज, पहिला बॉल पायांच्या दिशेनं फ्लिक केलाय, सुंदर फटका, बॉल निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, चांगली फिलिंग पाहायला मिळते। जबरदस्त क्रिकेट, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, फटका खूप छान होता, मात्र तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि आली आहे फक्त एक धाव या पहिल्या बॉलवर। खातं मात्र उघडण्यात आलेलं आहे बॅट्समन राजचं, त्याचप्रमाणे गुड बॉयज केवणी दिवे संघाचं। दोन्हीही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मातब्बर संघ आहेत। ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। सतत हा चौथा दिवस, या स्पर्धेचा शेवटचा दिवस। सुरेख बॉल, यॉर्कर लेंथ, बुंधा मारला यावेळेस गोलंदाजानं, परफेक्ट यॉर्कर होता आणि कशी कशी आपली विकेट फलंदाजाने वाचवलेली आहे। बरोबर आहे, अजय खरोखरच एक ब्रह्मास्त्र सोडला होता आणि डिफेन्स शॉट इथं केलेला आहे, डिफेन्स केलेला होता, कारण ब्रह्मास्त्र हा सोडला तर त्यांचं मान देणे गरजेचं असतं। खरं तर मला असं वाटतं की फलंदाजाला सुरुवातीला रिअलाइज झालंच नव्हती की हा परफेक्ट यॉर्कर आलाय, हेलिकॉप्टर उडवण्याची तयारी होती परंतु ते शक्य नव्हतं। नीरज वन्स अगेन, यावेळेस मात्र आडव्या बॅटचा प्रहार केलाय, चांगला फटका, बॉल निघून जातो डीप मिड विकेट, सीमारेषा पार। मागचा बॉल जबरदस्त होता, मात्र यावेळेस कुठेतरी चेंडूची लांबी कमी करण्यात आली होती आणि प्रमोद त्याचा फायदा उचललाय बॅट्समन अक्षयनं, चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय। संघाची धावसंख्या बिनबाद 5। यावेळेस जोरदार अपील होतंय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये। पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, खूप जबरदस्त हे अपील होतं परंतु पंच अगदी व्यवस्थितपणे निरखून पाहतायत प्रत्येक बॉलला। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, चांगली ठसन चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये चांगले बॉल्स देखील पाहायला मिळत आहेत, चांगले शॉट्स देखील फलंदाज खेळतायत, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत। टॉस गमावल्यानंतर केवणी दिवे संघ प्रथम बॅटिंग करतोय। हा बॉल मात्र दिशाहीन आहे आणि योग्य दिशा दाखवली त्या बॉलला, बॉल निघून जातो लॉंग सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा। खेळण्यासाठी योग्य ती दिशा फक्त दाखवायची होती, जास्त जोराने देखील खेळण्याचा काही प्रयत्न नव्हता फलंदाजाचा आणि अचूक टायमिंग साधत बॉल काढला लॉंग लेग क्षेत्रातून 4 धावांसाठी बॅट्समन अक्षयनं। अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। नीरज मागच्या सामन्यातील सामनावीर, पॉवर प्लेमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, या ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त धावा खर्च केलेल्या आहेत। हा बॉल चांगला आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर, ओहो चोटी लावण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, गोलंदाजाचा निशाणा मात्र चुकतोय आणि शेवटच्या बॉलवर येते सिंगल। तर ह्याच बरोबर हे पहिलं षटक मात्र कंप्लीट झालंय। एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 10। विनंती असेल गोवे टीमच्या कॅप्टनला, आपण खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका प्लीज, मीटिंग नका घेऊ, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, फिल्डिंग लगेच लावून घ्या। पंच देखील तुम्हाला ते सांगतायत 20 मिनिटांच्या आतच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत, हे लक्षात घ्या। अजय, यानंतरचा होणारा सामना असणार आहे धनेश इलेवन कुकसे आणि गावदेवी ओवली, या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। येस, गावदेवी स्पोर्ट्स ओवली म्हणजेच जयेश पाटील
वंडर बॉय ऑफ भिवंडी आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. धनेश इलेव्हन कुकसे पडगा टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, चांगली टीम आहे पडगा टेनिस क्रिकेटमधील धनेश इलेव्हन. चांगलं बॅटल ते देखील असणार आहे. मात्र हा सामना आपण पाहतोय की क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष होतोय दोन्ही संघांदरम्यान. गुड बॉयज केवणी दिवे विरुद्ध जय हनुमान गोवे. केवणी दिवे संघाची सुरुवात खराब म्हणता येणार नाही, 10 धावा आलेल्या आहेत. जरूर काही निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले, मात्र 2 सुंदर चौकार देखील आपण पाहिले अक्षयच्या बॅटमधून. सध्या स्ट्राईक अक्षयकडेच आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय आकाश. आकाशची भूमिका फार महत्वाची आहे या टीमसाठी. मुंडोरा एंडकडून आकाशचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरवली, धावचीची संधी आहे. यावेळेस बरोबर निशाणा विकेट किपरने साधलाय आणि बॅट्समन रनआउट. पतन झालंय आणि दुर्दैवीरित्या बॅट्समन राज धावबाद झालेला आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, विकेट किपरचं मात्र कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे सागर भुईर. 4 षटकांचे सामने आपण अगदी पहिल्या मॅचपासून पाहत आहोत या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून. आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच जेव्हा 45-50 पर्यंत एखाद्या संघाने प्रथम बॅटिंग करताना मजल मारली, तेव्हा मात्र धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाची थोडीशी दमछाक झालेली आहे, हे मात्र खरं आहे. बरोबर आहे अजय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी जास्त चालते आणि संध्याकाळचं जर आपण सत्र पाहिलं तर फलंदाजी इथं जास्त होते. निश्चितच. आता मात्र आपण कुठेतरी दुपारच्या सत्राकडे वळत आहोत. 12 वाजलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह, सुरेख फिल्डिंग. वायडिश मिडॉनला फिल्डर अतिशय दक्ष होता. अँटिसिपेशन फार छान होतं. जसा फटका खेळण्यात आला, आपल्या डावीकडे मूव्ह करायला सुरुवात केली फिल्डरने. निश्चितच काही धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. फक्त 1 धाव आली या बॉलवर. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल चांगला होता, फटका तेवढा दर्जेदार आणि फिल्डिंग आपण पाहिली की त्यापेक्षाही सुंदर पाहायला मिळाली. या सिंगलच्या मदतीने सागरनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. सध्या स्ट्रायकिंग एंडला अक्षय. चेंज ऑफ पेस मात्र दिशा भरकटली गेली आहे आकाशची. आकाशकडे फार जास्त वेग नाहीये, परंतु वेगामध्ये तो जो बदल करतो तो पाहण्यासारखा असतो. पहिला बॉल देखील त्याने थोडा स्लोअर टाकला होता, जो पिक करता आला नव्हता अक्षयला. हा बॉल मात्र स्वे निघून गेलाय. अवांतर धाव मिळते. गुड बॉयज केवणी दिवे संघाची धावसंख्या झाली आहे 1-12. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाली. आपण पाहतोय की 5 खेळाडू आता सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र जबरदस्त फटका. स्विंग केलाय बॉल ऑन साइडला. डीप स्क्वेरिश मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. अक्षयची इनिंग्स जर आपण पाहिली तर कुठेतरी संमिश्र स्वरूपाची इनिंग्स दिसते. एक डॉट चेंडू, त्यानंतर चौकार, पुन्हा डॉट चौकार, पुन्हा डॉट आणि त्यानंतर हा षटकार आलाय. परंतु ओव्हरऑल चांगलं योगदान त्याने दिलंय. संघाची एकूण धावसंख्या झाली 18. एक गडी बाद. एक चांगल्या धावसंख्येकडे स्वतःच्या टीमला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय अक्षय. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवण्यात आलेलं आहे. वायडिश डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. डीप स्क्वेरिश मिड विकेट देखील आहे, जो स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेनं आहे. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आलाय आणि हा बॉल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश मागच्या बॉलवर षटकार चढवला होता बॅट्समन अक्षयनं, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. फुल अँड स्ट्रेट डिलिव्हरी होती. बॅट्समनने ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न केला, लाईन मिस केली आणि खेळी संपुष्टात आली आहे अक्षयची. खरोखरच एक जबरदस्त यार्कर चेंडू टाकला होता. कुठेतरी सन्मान दिला नाही. अक्षयने चिडकाणी केली होती त्या चेंडूवर आणि परिणामी हा बाद झालेला आहे अक्षय. पण त्यांची जागा भरून काढत नवीन फलंदाज येतोय सूरज आणि सागरचा जर विचार केला, हे सुद्धा बंधू आहेत. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की भरपूर बंधूंच्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळतील.
कारण एका गावातीलच तुम्हाला 11 खेळाडू तुमच्या संघामध्ये खेळवायचे असतात आणि त्यामुळेच बंधूंच्या भरपूर जोड्या आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. 18 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय गुड बॉईज केवणी दिवे टीमला. अजून या दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाशने आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर धावचीच्या रूपात गडी बाद झाला होता आणि या चौथ्या बॉलवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सलामीवीर अक्षयचा, ज्यानं 7 चेंडूंचा सामना करत असताना 14 धावांचं योगदान दिलं. 200च्या स्ट्राईक रेटनं धावा जोडल्या आणि 200चा स्ट्राईक रेट एक चांगला स्ट्राईक रेट असतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बरोबर आहे अजय. आणि धावसंख्येवर पण नजर टाकली तर धावसंख्या झाली ती 18. मात्र हा सूरज इथं काय करतो, कारण वरचा सूरजची किरणे ती तापलेली आहेत, मात्र हा सूरज इथं तापतोय की नाही ते पाहायचं आहे अजय. सूरजची चमकदार कामगिरी होणं गरजेचं आहे. जर या टीमला चांगली धावसंख्या उभारायची असेल तर सूरजला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चौथ्या नंबरवर आलेला आहे खेळण्यासाठी, महत्त्वाचा खेळाडू आहे. मिडल ऑर्डरचे फलंदाज फारच महत्त्वाचे असतात. बरेचदा सलामीवीर खूप लवकर बाद होत असतात आणि त्यामुळे जबाबदारी मिडल ऑर्डरवर असते. आल्या बॉल तडकावलाय हवेत, मिस टाइम स्ट्रोक, वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली, सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल सूरज. फलंदाज ऑन हॅट्रिक आकाश. जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 झटके दिलेले आहेत. सूरजकडून भरपूर अपेक्षा होत्या, मात्र अपेक्षा भंग केलाय सूरजनं. पहिल्या बॉलवर षटकार लगावण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागला आणि त्यामुळेच मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. माननीय श्री अरुण निर्गुण पाटील साहेबांचं, काल्हेर गावचे समाजसेवक, आपलं हार्दिक स्वागत बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 मध्ये. स्वर्गीय मितेश मेस्त्री जे जबरदस्त उत्कृष्ट डीजे ऑपरेटर होते, ते आज आपल्यात नाहीत. 6 ते 7 महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं अल्पशा आजाराने आणि त्यामुळेच त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्या आठवणी जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. मात्र छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना बॅट्समन ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, एक धाव जरूर मिळते आणि याचबरोबर आकाशचं हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय गुड बॉईज केवणी दिवे संघाची 3 बाद 19. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या डावामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, उर्वरित 2 षटकांमध्ये हे सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ केवणी दिवे प्रमोद पाटील. धन्यवाद अजय. खरोखरच आपण ही मॅचकडे जर बघितलं एक तीक्ष्ण नजरेने, एक जबरदस्त धावा सुद्धा उभारलेल्या आहेत आणि इथं विकेट सुद्धा गोलंदाजी यांनी चांगली केलेली आहे. कारण राज, अक्षय आणि सूरज याला परतावं लागलेलं आहे. मात्र इथं क्रीजमध्ये आहे इथं 2 फलंदाज सागर भुई आणि सागर पाटील. तर सुस्वागतम मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. होम क्लिअर गिफ्ट गिफ्ट बॉक्स ज्यांनी दिलेले आहेत ते आमच्या इथं स्पर्धेमध्ये एक सदस्य भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतोय. महेंद्र पूजाजन पाटील यांचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद अजय. तर 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा विचार केला तर 19 धावा ह्या दिलेल्या आहेत. नीरज आणि आकाश यांनी 3 गडी सुद्धा बाद केले आहेत आणि नीरज यांनी एक जबरदस्त कामगिरी केली होती. एक विकेट घेतला होता धावाच्या रूपानं. राज याला जावं लागलं होतं. 10 धावा देऊन एक विकेट घेतला. त्यानंतर आकाश याने एक जबरदस्त कामगिरी केली. 2 विकेट घेतली तर 9 धावा फक्त, म्हणजेच 10-9 हा उतरता क्रम चालू झालेला. मात्र उर्वरित 2 षटकामध्ये हाच क्रम असाच राहणार आहे का, चढणार आहे ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज सागर, सज्ज होतोय गोलंदाज राहुल. पहिला चेंडू मागच्या गुडघ्याला टेकून मारायचा शॉट होता, मात्र चेंडू जातोय एसटीला जातोय, त्रिफळी येतोय. अजून एक हादरा बसतोय गुड बाईज केवणी दिवे या संघाला. फक्त निघाले काले डोंगराला
मित्रांनो चौथा धक्का इथं लागतोय गुडबाईज केवढी दिवाला एक जबरदस्त चेंडू हाताळला होता आणि चेंडू काही समजलं नव्हतं सागर याला बाद होतं त्रिफळाचित होतोय सागर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संदीप. आता मात्र पाहायचं संदीप आणि सागरमध्ये काय घमाचं नव्हते कशा पद्धतीने फलंदाजी होते ते पाहायचं आहे कारण तुम्हाला हा सामना जर जिंकायचा असेल तर 40+ धावा इथं करणे गरजेचं आहे. मला तर ते पहिल्या पारीमध्ये जेव्हा राकेश आला होता त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र राहुल एक चांगली गोलंदाजी करतोय. चला वेले अभि सहकार्य करायचंय प्लीज. पुन्हा सज्ज होते राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता चेंडूला लाभ करतो सक्सेसफुल होता चेंडू जातोय वाईडिश लॉंगनच्या वरून षटकारासाठी. तर दरम्यान इथं शुभेच्छा आलेल्या आहेत कल्पेशजी छत्रपती पाटील या आयोजन नियोजनला तसेच गुडबाईज दिवे या संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेत. धन्यवाद कल्पेश पाटील. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 25 धावा आतापर्यंत झालेले खरोखरच आल्या एक मोठा फटका मारतोय संदीप अकाउंट ओपन करतोय 6 धावांनी. पुन्हा सज्ज होतोय राहुल पुढचा टाकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉट चेंडू पुल करतोय मात्र थोडीशी लांबी जास्त उंची जास्त लांबी कमी झेलबादच्या स्वरूपाने संदीप बाद होतो. एक तुम्हारी एक हमारी. हॅलो. तर संदीप षटकारानं बाद होतोय डगआउट मध्ये गेलेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. म्हणून बघूया कशा पद्धतीने सागरला साथ देणार आहेत का नाही ते पाहायचं आहे. कारण मित्रांनो संघाची धावसंख्या इथे थोडीशी थांबलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. म्हणून येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक मिळते सागर याला. बघूया सागर कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय. राहुल पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. टेम्पल एंड मधून काहीतरी अडथळा आला आहे फलंदाजाला. डेड बॉलचा इशारा आहे तो पंच यांच्याकडून. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज सागर बघूया कशा पद्धतीने हा चेंडू खेळून काढून ते पाहायचं आहे. शॉट सक्सेसफुल. दोन्ही क्षेत्रांच्या दरारमधून चेंडू जातोय फरार होतोय दरम्यानच्या रिझनमध्ये 4 धावांसाठी. चुकी करतोय एसटी रक्षित चुकी करतोय सेकंड आणि थर्ड स्लिपवाला हा खेळाडू. तर 4 धावा इथं मिळत आहेत लेग बाईटच्या रूपानं 4 धावा मिळालेल्या आहेत असं पंच इशारा करतात. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29. पुन्हा सज्ज होतोय राहुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर याला. आता मात्र एक चांगला चेंडू होता आहे कट करण्याच्या नंतर पूर्णपणे बेट होते कारण टप्पा खाल्यानंतर एक उसकी प्राप्त झाली होती चेंडूला. तेवढंच टाईम नव्हता सागरकडे. फॅट मागून फिरवली जाते चेंडू जातोय एसटीकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगल्या लयमध्ये इथं दिसतोय. आता मात्र राहुल पुढा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. धावसंख्येवर पुन्हा एकदा नजर टाकूया. धावसंख्या झाल्यात त्या 29 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट चेंडू अलगद हाताने चेंडूला उडून काढलेला आहे मात्र
सक्सेसफुल स्टॉक नव्हता. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये, अजून एक हादरा बसतोय गुडबाईज केवणी देवी या संघाला. अग कडल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कडल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी गोवाए तू माझं तळमळतई, तुझेच भेटीसाठी गोवाए तू माझं तळमळतई. हो, गडी बाद झालेले आतापर्यंत 6 गडी बाद झाले मनोज आणि प्रेम. आता मात्र पाहायचं आहे शेवटचा एक षटक राहिलेला, 7 चेंडू शेष आहे. 7 चेंडूमध्ये किती धावा जमतात दोन्ही फलंदाज ते पाहायचं आहे. अजित, तुम्हाला काय वाटतंय की 6 चेंडू किती धावा येणार? कारण नवीन फलंदाज आहेत मनोज आणि प्रेम क्रिसवर. खरं तर इथं आपण पाहायला गेलो तर 29 धावा धावफलकावर सध्या आहेत. मला असं वाटतं की 6 बॉल्समध्ये कुठेतरी 11-12 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांनी करायला पाहिजे. 10 धावा जरी जोडल्या तरी 40 धावांचं टार्गेट सेट करू शकतात. खरं तर 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे आता फलंदाज खेळपट्टीवर आहेत, म्हणजेच आता कुठेतरी लोअर ऑर्डरचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी थोडंसं निराश केलंय आणि या फलंदाजांनी जर 6 बॉल्समध्ये 10-12 धावा जोडल्या तर निश्चितच एक तो चांगला स्कोर त्यांच्यासाठी असू शकतो. बरोबर आहे अजय. आणि मनोजकडे जर आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने खेळतोय मनोज. कारण 6 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या इथं झालेली आहेत ते 29. त्याला स्पीडअप करायचं आहे, वेळे अवेळी सहकार्य करायचं आहे प्लीज. एक पारीतली मित्रांनो, काही चेंडू शेष आहेत. तुम्ही पाहताय गुडवाईज केवणी दिवे आणि जय आनंद गोवे या दरम्यान हा सामना. 29 धावा इथं जमवलेले आहेत. 6 गडी बाद झाले. राज बाद झालेला, अक्षय, सागर भोईर, सूरज चांगला चेंडूला खेळून काढलाय विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण कर, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31. पुन्हा एकदा सज्ज होतोय देवेन मुंडोरा एंडकडून. पुढचा चेंडू टाकला मनोज. बघूया मनोज काय करतोय. चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू दिशेकडे एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावचा प्रयत्न केला, जात नाही कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32 धावा आतापर्यंत झालेले आहेत. चला नेक्स्ट मॅच. धनेश 11 कुकसे आणि गावदेवी उले या दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रेम असणार आहे स्ट्राईकला. देवेन पुन्हा पुढचा चेंडू टाकण्याचा शॉर्ट चेंडू, चेंडूला भेरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी एक जबरदस्त फटका. तिरशी खरी किरीटा परी, तिरशी खरी किरीटा परी, हरी भगवा ध्वजा, हरी भगवा. चेरोबा बी कोण आणि पवनपुत्र वडपे या दोन्ही संघाने कर्णधारांना सुद्धा मी विनंती करतोय त्वरित VIP समोर यायचं आहे. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा इथं झाले. ते खरोखर आता मात्र प्रेम यांनी आपल्या संघावर प्रेम दाखवलेलं आहे, बॅटवर प्रेम दाखवलं आहे. एक प्रहार करताना दिसला आणि 6 धावांसाठी हा चेंडू जातो. पुन्हा सज्ज होते देवेन. पुढचा चेंडू टाकण्याचा गेला. आता चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटवर संपर्क झाला नाही असं वाटेल. एक बाईचा इशारा आहे तो पंचांकडून. एक धाव इथं घेतली जाते. संघाची धावसंख्या होती 39. उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा जमतात ते पाहायचं. कारण पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा दिल्या, त्यानंतर 1, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव गेलेले. म्हणजे असं 4 चेंडू टाकून झाले. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा काढतोय गुडबाईज केवणी हा संघ. समोर असणारे फलंदाज मनोजवर जास्त लक्ष असणार आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज देवेन पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनोजाला. सुसज्ज क्रीडा नगरी तुम्ही पाहताय मित्रांनो आणि चांगले क्षेत्ररक्षण इथं लावलेलं आहे जय हनुमान गोवे या संघानं. आता मात्र जोरात मारला चेंडू. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्लिअर करतोय. चेंडू जातोय वरून षटकारासाठी. Saara
खरोखरच अजय, मी पहिलेच सांगितलं होतं 40+ धावा काढायला लागतात आणि तेच इथं केलेलं आहे. मनोज आणि प्रेम यांनी दोन्ही चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. अगदी बरोबर. तुमचा जो अंदाज होता तो अगदी बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकार प्रेमच्या बॅटमधून आलेले आहेत. खूप छान फटकेबाजी करतोय. 8व्या क्रमांकावर आलेला आहे. मात्र 8व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे असं वाटत नाहीये. मनोजच्या बॅटमधून हा षटकार आला. एक प्रेमनं आणि एक मनोजनं षटकार लगावलेला आहे. तर चांगली बॅटिंग हे दोन्ही फलंदाज करतायत आणि एक चांगली धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा. येस, 45 धावा झाल्या. शेवटचा चेंडू असणार आहे. बघू या चेंडूवर दडलाय काय, कशा पद्धतीने खेळून काढेल. चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण करतोय की नाही ते पाहायचं आहे आणि एक धाव इथं पूर्ण केलेली आहे. म्हणजे 46 धावा इथं केलेल्या आहेत आणि 47 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे जय हनुमान गोवे या संघासमोर. तर इनिंगची समाप्ती झाली आहे. 46 धावा धावफलकावर गुड बॉईज केवणी दिवे संघानं चांगला स्कोर केला आणि 47 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान गोवे टीम समोर. नेक्स्ट मॅच चिरोबाकोन बी विरुद्ध पवनपुत्र वडपे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण व्यासपीठाकडे जाऊया आणि पाहुण्यांचा सन्मान घेऊया. माननीय श्री महेंद्र पुंजानन पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून ओमी होम केअर प्रोडक्ट्स या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून देण्यात येत आहेत. खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे माननीय श्री महेंद्र पुंजानन पाटील साहेबांचं. त्यांचा आम्ही सन्मान व्यासपीठावर करीत आहोत. राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ त्यांना देण्यात येत आहे आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांना देतोय. साहेब, आपलं शब्द सुमनांनी देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तसेच या व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री सुनील काशीनाथ पाटील साहेब यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणखी एक मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेली आहे आणि श्री सुनील काशीनाथ पाटील साहेबांची. सर, आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरच्या आमच्या सन्मानमूर्ती आहेत माननीय श्री अरुण निरगुण पाटील साहेब. मी पुन्हा एकदा राकेश पाटील यांना विनंती करतोय आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. अरुणजी पाटील, आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत बंद्र्या मारुती काल्लेर टीमच्या माध्यमातून. स्वर्गीय मितेश उर्फ DJ मेस्त्री चषक 2021 स्पर्धेचा हा चौथा आणि शेवटचा दिवस. चालू असलेला सामना आपण पाहतोय. गुड बॉईज केवणी दिवे विरुद्ध जय हनुमान गोवे. दुसऱ्या फेरीतील लढत आहे. गुड बॉईज केवणी दिवे संघानं टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली. सुरुवात एवढी चांगली पाहायला मिळाली नाही. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 3 गडी देखील बाद झाले. 19 धावा धावफलकावर होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील राहुलने चांगला मारा केला. 10 धावा देऊन 2 गडी बाद केले. मात्र शेवटचं षटक महागडं पाहायला मिळालं आपल्याला. देवेंचं प्रेम आणि मनोज यांनी चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि त्यामुळेच 46 धावांपर्यंत गुड बॉईज केवणी दिवे संघ जाऊन पोहोचलाय. परंतु जय हनुमान गोवे टीमकडे देखील जबरदस्त फलंदाजी आहे आणि त्यांचे फलंदाज चांगल्या टचमध्ये देखील आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाले. विशेषतः आकाश ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता, पाहण्यासारखे स्ट्रोक्स त्याचे होते आणि त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय. 47 धावांचं टार्गेट. व्यासपीठावर उपस्थित आहेत या ठिकाणी माननीय श्री पांडुरंग रमा पाटील साहेब. मी राकेश पाटील यांना विनंती करतोय आपण माननीय श्री पांडुरंग पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. काल्हेर गावचे समाजसेवक. या सर्व पाहुण्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. अगदी वेळात वेळ काढून सर्व पाहुणे या स्पर्धेची आणि या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत. तर आयोजकांचं देखील हे आद्य कर्तव्य आहे की पाहुण्यांचा मान सन्मान केला गेला पाहिजे आणि ते चित्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा सर्व पाहुणे, क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत.
मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सुमित आणि आकाश हे सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. मागच्या मॅचमध्ये सुमितनं सुरुवात चांगली केली होती, चौकार पहिल्याच बॉलवर ठोकला होता, मात्र लगेच तो बाद देखील झाला होता. या मॅचमध्ये ती चूक तो करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि ती जी चूक त्याने केली होती मागच्या मॅचमध्ये ती निश्चितच सुधारण्याचा प्रयत्न असेल, एक मोठी इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न असेल, फ्लाइंग स्टार्ट देण्याचा दोन्ही सलामीवीरांचा प्रयत्न असेल. आकाश मागच्या मॅचमध्ये नाबाद राहिला होता, चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याच प्रमाणे आपण नीरजकडून देखील चांगली फटकेबाजी पाहिली होती, जो वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. सोमनाथ सारखा एक बाहुबली फलंदाज देखील या टीमकडे आहे. म्हणजेच बॅटिंग आपण पाहायला गेलो तर भरपूर सखोल आहे, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे, आपल्याला ते पाहायला मिळत आहे. परंतु सुरुवात फार महत्त्वाची असते आणि सुरुवात जर गोलंदाजाने चांगली केली तर निश्चितच हा सामना फारच रंगतदार होईल असं मला वाटतंय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जय, सागर पाटील, सागर भोईर यांसारखे चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. जय पहिलं षटक टाकतोय, पहिला बॉल. सुमित ओव्हरफुल टॉस ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटनं चांगला फटका, मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आली एक धाव. विजयाचं लक्ष आहे 47 धावांचं. सुमित खूप चांगला स्ट्रोक प्लेयर आहे आणि तो जर जास्त काळ खेळपट्टीवर थांबला तर निश्चितच ती चांगली बाब असणार आहे जय हनुमान गोवे टीमसाठी. परंतु किती संयमाने तो खेळेल हे देखील पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा, भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जय छोट्या चणीचा गोलंदाज आहे, मात्र पॉवर प्लेमध्ये बऱ्याचदा चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आपल्या टीमसाठी. गोवे टीमला हे एक मोठं ॲडव्हान्टेज आहे, त्यांच्याकडे राईट लेफ्टचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर आहे आणि त्यातल्या त्यात आकाश खूप चांगला क्लासिक बॅट्समन आहे. सुरेख बॉल तेवढाच चांगला फटका होता, परंतु फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर फलंदाजाला प्रवृत्त केलं होतं स्वतःकडे खेळण्यासाठी गोलंदाज जयनं. सुरुवात चांगली करतोय, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय पहिल्या बॉलपासून आणि रूम दिलं जात नाहीये, विट देत नाहीये फलंदाजांना. विकेट टू विकेट चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, डावखुरा फलंदाज आकाशसाठी आणि एक खेळाडू आपण लॉंग ऑनच्या दिशेने पाहतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस टप्प्याचा बॉल एज लागली आणि यस फलंदाज बाद. कॉट बिहाइंड, बिग ब्लो. यस, विनंती करतोय ओवळी या संघाला गार्डन मध्ये खेळू नका प्लीज. यस, गार्डन मध्ये जे खेळाडू सराव करतायत त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपण तो सराव थांबवायचा आहे. फोटो काढू शकता तुम्ही. तेथे बाजूला एक स्विमिंग पूल देखील आहे, परंतु प्लीज त्या ठिकाणी कोणी सराव करू नये. गार्डन हे मित्रांनो संचार करण्यासाठी आहे, फिरण्यासाठी आहे आणि तुम्हाला जर सेल्फी काढायची असेल तर ते गार्डनचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि त्याच्या मागे स्विमिंग पूल सुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता. क्या बात आहे. परंतु पहिला गडी बाद झालाय, 2 चेंडू खोलवर टप्प्याचे आणि त्यानंतर आखोट टप्प्याचा चेंडू. फलंदाज बॅकफुटला जाण्यासाठी तयारच नव्हता, कुठेतरी प्रतीक्षा करत होता आणखी एका खोलवर टप्प्याच्या बॉलची आणि त्यामध्येच सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, खूप मोठा मासा त्याने गाळाला अडकवलाय. आकाश शून्यावर बाद झालाय या महत्त्वाच्या मॅचमध्ये. बॅट्समन सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय, बाहुबली बॅट्समन. सुरेख बॉल थोडासा खाली राहिलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑन द राईज फटका खेळायचा होता ऑफ साईडला, परंतु पूर्णपणे बीट होतोय बॅट्समन सोमनाथ. खूप चांगले दर्जेदार आणि अनुभवी फलंदाज समोर असताना देखील जयने न डगमगता गोलंदाजी करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत अफलातून हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू टाकलेले आहेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे. टार्गेट देखील चांगलं सेट केलंय. गुड बॉयज केवणी दिवे संघानं 47 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस स्टॉक बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेला, जो एक स्वाभाविक अँगल असतो आपल्या गोलंदाजाचा, तो अँगल आपल्याला पाहायला मिळाला आणि वारंवार बीट केलं जात आहे बॅट्समन सोमनाथला. खरोखर जबरदस्त गोलंदाजी इथं प्रदर्शन दाखवते, कारण स्विंग करतोय, टर्न होतोय, जरा बदल करतोय आपल्या चेंडूमध्ये. खूप चांगली लाईन आणि तेवढीच चांगली लेंथ त्याने मेंटेन केलेली आहे. लेंथमध्ये विशेषतः जो बदल तो करतोय तो पाहण्यासारखा आहे.
षटकातील शेवटचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं बॉल तडकावलाय. अचूक टायमिंग साधता आलं नाही सोमनाथला. बॉल जातोय मिड विकेटला. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सर्कलच्या आतमधून फिल्डर धावत गेला त्या ठिकाणी अक्षय, आणि निश्चितच काही धावांचं संरक्षण त्याने केलंय. सिंगल आली या बॉलवर. सोमनाथने स्वतःचा अकाउंट तिसऱ्या चेंडूचा सामना करत असताना ओपन केलंय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान गोवे संघ मात्र बॅकफुटला दिसतोय. धावसंख्या 1-2 धावा. याचं कारण की अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे जय, आणि एक जबरदस्त कामगिरी केली. सुरुवात चांगली करून दिली. पॉवरफुलच्या या त्याच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे जय, आणि एक विकेट सुद्धा घेतलेला आहे. म्हणजेच गोलंदाज जयने आपला चांगला फॉर्म कंटिन्यू ठेवलाय. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने फक्त 3 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या होत्या, आणि या मॅचमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल गुड बॉईज केवणी दिवे टीमला. 20 मिनिटांच्या आत आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. वेळेचं बंधन आहे याचं भान ठेवा. स्ट्राईक अजूनही सोमनाथकडे आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने सिंगल घेतली होती. जरूर थोडंसं स्ट्रगल केलंय त्याने जयच्या विरोधात, मात्र कुठल्याही क्षणी तो पलटवार करू शकतो, आणि मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे विजयासाठी जय हनुमान गोवे संघाला. प्रति षटक 15च्या सरासरीनं इथून त्यांना धावा जोडाव्या लागतील. नवीन षटकाला सुरुवात करतोय सूरज भोईर. सूरज, सागर, राज यांसारखे चांगले चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. सूरज जो चांगल्या वेगानं चेंडू टाकत असतो, एक्सप्रेस गोलंदाज आहे. सूरजचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. भन्नाट वेग, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. फक्त चांगला वेग असून काही होणार नाहीये. तुम्हाला जर गतीसोबत प्रगती करायची असेल तर तेवढं चांगलं नियंत्रण देखील तुमच्या लाईन आणि लेंथवर असलं पाहिजे. व्हाईट बॉलनं सुरुवात करतो आपल्या स्पिनला गोलंदाज सूरज भोईर. दरम्यान ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा, ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण खेळवत आहोत, स्वर्गीय मितेश मेस्त्री यांचे पिताश्री माननीय श्री प्रमोद मेस्त्री साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हवेत आहे बॉल, पंच केलाय, कवच डोक्यावरून बॉल काढलाय, सुरेख फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप कव्हर सीमारेषेचा वेध घेतोय, आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. सोमनाथचा हा पहिला आत्मविश्वास वाढवणारा फटका. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. एलिव्हेशन प्रॉपर पाहायला मिळालं, जे पाहिजे होतं खरं तर इनफिल्ड क्लिअर करण्यासाठी. आणि आउटफील्ड किती फास्ट आहे तुम्ही पाहू शकाल. 2-2 खेळाडू पाठलाग करत होते चेंडूचा, मात्र चेंडूने ही रेस जिंकली आहे, आणि पहिला चौकार आलाय सोमनाथच्या बॅटमधून. निश्चितच या फटक्यानंतर कॉन्फिडन्स वाढणार आहे बॅट्समन सोमनाथचा, आणि त्याचा जर कॉन्फिडन्स गगनाला जर भिडला तर मात्र हा सामना जय हनुमान गोवे संघ जिंकल्याशिवाय राहणार नाही. परंतु समोर गोलंदाज देखील तेवढाच दर्जेदार आहे. जरूर पहिले 2 चेंडू थोडेसे कमजोर पडलेत सूरजचे, परंतु तो देखील कमबॅक करू शकतो. भरपूर क्षमता आहे सूरज भोईरमध्ये. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. विजयासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान गोवे संघाला. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी विनंती करतोय पवनपुत्र वडपे संघाचा संघनायक, त्याचबरोबर चेरुबा कोन बी संघाचा संघनायक आपण यायचं आहे. सोमनाथकडे देखील मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. अगदी स्विच हिट देखील तो लिलया खेळत असतो. चांगलं प्रभुत्व त्याचं स्विच हिटवर देखील पाहायला मिळत असतं. हा बॉल चांगला आहे. यावेळेस लाईन चांगली होती. हलक्यातानं बॉल तटवण्याचा प्रयत्न. थोडीशी भंबेरी उडताना दिसली बॅट्समनची, कारण चेंडूमध्ये थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. गुडलेन स्पॉटवर हा बॉल पिच झाला. सिंगल घेतली आहे सोमनाथनं. सोमनाथला माहिती आहे की त्याची विकेट फार महत्त्वाची असणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून, आणि त्यामुळेच थोडासा संयम देखील दाखवण्याचा आता तो प्रयत्न करतोय. तर संयमाबरोबरच तुम्हाला आक्रमक देखील खेळावं लागणार आहे, कारण टार्गेट मोठंच आहे असं म्हणावं लागेल, कारण 47 धावा विजयासाठी जोडायच्या आहेत. सध्या धावफलकावर 8 धावा. सुमितनं 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धावेचं योगदान आतापर्यंत दिलंय. सध्या स्ट्रायकिंग एंडला ऑफ साईडला आपल्याला एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. डीप कव्हरमध्ये देखील फिल्डर तैनात आहे. बॅकवर्ड पॉईंट सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि
मध्ये 3 खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत. गोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. व्ही मध्ये ड्राईव्ह करतोय बॅट्समन, मिड ऑफच्या दिशेनं झेप घेतली अक्षरशः चेंडूवर लॉंगच्या फिल्डरनं. फक्त एक धाव आली या बॉलवर. आणि सिंगल डबल्स देखील फार महत्त्वाचे असणार आहेत, परंतु त्याबरोबरच जसं मी उल्लेख करतोय की चौकार षटकार येणं देखील गरजेचं आहे. आक्रमकता ही दाखवावीच लागणार आहे. 9 धावा सध्या धावफलकावर आहेत. अजूनही 38 धावांची आवश्यकता विजयासाठी जय हनुमान गोवे संघाला. चांगलं बॅटल रंगलंय चेंडू आणि बॅटमध्ये जय हनुमान गोवे विरुद्ध गुड बॉईज केवढी. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, खूपच छान टायमिंग साधलंय, परंतु लॉंग ऑफला मात्र बीट करू शकत नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर जय जबरदस्त कामगिरी करतोय. अचूक मारा त्याचा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% योगदान देत असताना हा खेळाडू आपल्या टीमसाठी. फक्त सिंगल्स आता येत आहेत. सूरजने देखील कमबॅक केलंय. पहिला चेंडू स्वेर होता, दुसरा बॉल देखील थोडासा स्वेर होता, त्याचा फायदा उचलला होता. सोमनाथनं कव्हरच्या डोक्यावरून चौकार त्याने प्राप्त केला होता. मात्र त्यानंतर अचूकता आणि भेदकता आपल्या गोलंदाजीमधली दाखवत असताना गोलंदाज सूरज भोईर. षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 10, म्हणजेच आता समीकरण 14 चेंडू शिल्लक. विजयासाठी तब्बल 37 धावांची गरज. सूरज वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कमजोर बॉल फुलटॉस, मात्र मिस टाइम फटका. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. सुरेख झेल आणि बॅट्समन आउट. हिटनी बॉल होता. या बॉलवर चौकार षटकार अपेक्षित होता, परंतु भन्नाट वेग आणि त्यामुळे झालं काय तर फटका खेळत असताना बॅट थोडीशी हातात फिरली. मिस्टाईम स्ट्रोक झाला. डीप मिड विकेट क्लिअर करायचा होता. बॉल गेला लॉंग ऑनला आणि खेळी संपुष्टात आली आहे. बॅट्समन सुमित 2 धावांचं योगदान दिल्यानंतर निराश होऊन अगदी मंद मंद पावलांनी त्याने तंबूचा रस्ता धरलाय. तर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. गोवे संघाची धावसंख्या 10. यस प्रमोद, भन्नाट वेग होता, त्यामुळेच फायदा मिळाला गोलंदाज सूरजला. बरोबर आहे. खरोखरच एक जबरदस्त असा वेगाने हा चेंडू टाकला होता. चेंडू द्यायचा आहे. ज्या ठिकाणी फटका मारायचा होता त्या ठिकाणी चेंडू गेला नाही. पूर्णपणे मिसटाईम स्ट्रोक होता आणि फटका खेळल्या खेळल्याच कळलं होतं फलंदाज सुमितला की अक्षय त्याचा झेल काही सोडणार नाही. मिसटाईम फटका झालेला आहे आणि पूर्णपणे निराश होऊन परतला सुमित. 10 धावांवर हा दुसरा झटका. थोडंसं पारडं जड झालेलं आहे गुड बॉईज केवढी दिवे संघाचं. खरं तर त्यांची सुरुवात एवढी चांगली झाली नव्हती. पहिल्या 3 षटकांमध्ये त्यांनी फक्त 29 धावा जोडल्या होत्या आणि 5 फलंदाज देखील बाद झाले होते. परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या 17 धावा प्रेम आणि मनोज यांनी जोडल्या, तिथून कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळताना दिसली आहे. आणि मोमेंटम कुठेतरी जेव्हा इनिंग समाप्त झाली होती केवणी दिवे संघाची, तेव्हा मात्र त्यांच्याकडेच आलं होतं आणि ते मोमेंटम गोलंदाजांनी राखलेलं आहे. ते मोमेंटम त्यांनी गमावलेलं नाही. जयनं सुरेख मारा केला, पॉवर प्लेमध्ये भेदक मारा, 2 धावा खर्च केला, गडी बाद केला. त्यानंतर सूरजने देखील बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. आतापर्यंत 5 बॉल्समध्ये त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला आहे. समीकरण इथनं 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता जय हनुमान गोवे टीमला. सोमनाथ खेळपट्टीवर आहे, ज्यानं 6 चेंडूंचा सामना केलाय. फक्त 7च धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. नवीन बॅट्समन नीरज आलाय आणि ही एक वेगळी रणनीती आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये नीरज 1 डाऊनला आला होता प्रमोद, चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये देखील अपेक्षित होतं की नीरज 1 डाऊनला येईल, मात्र तो 4थ्या क्रमांकावर आलाय. बरोबर. कुठेतरी जय हनुमान गोवे या संघाचं कर्णधाराने वेगळा निर्णय घेतलेला आहे. सुमितला पहिले पाठवल्यानंतर आता मात्र इथं नीरज आलेला आहे. पहिल्या जर सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नीरज यांनी मॅन ऑफ द मॅच ही घेतली होती. आता मात्र पाहायचं आहे या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळतोय नीरज. थोडंसं प्रेशर असणार आहे दोन्ही फलंदाजांवर, कारण चेंडू फार कमी आहेत. फक्त 13 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे आणि इथून 13 चेंडूंमध्ये त्यांना 37 धावा तब्बल ठोकायच्या आहेत विजयासाठी. त्यामुळे प्रेशर असणार आहे. परंतु अंडर प्रेशर हे 2 फलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. विशेषतः सोमनाथ, ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, क्षमता आहे. नीरजने देखील स्वतःची क्षमता पहिल्या मॅचमध्ये सिद्ध केलेली आहे. कॉन्फिडन्स त्याचा थोडासा वाढलेला असणार आहे, कारण सामनावीराचा पुरस्कार त्याने पटकावलेला आहे. तर तो कॉन्फिडन्स घेऊन ह्या मॅचमध्ये त्याला खेळ करावा लागणार आहे. चेंडूची फार जवळून तपासणी करतायत फलंदाज आणि त्यामुळेच खेळ थांबलेला आहे. पंचांना विनंती असेल आपण
खेळ त्वरित सुरू करायचा आहे. चेंडू बदलला जातोय. यानंतरचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पवनपुत्र वळपी विरुद्ध चिरोबा कोंबी पहिल्या फेरीतील सामना असेल. त्यानंतर आणखी एक पहिल्या फेरीतील सामना धनेश 11 कुकसे या टीमला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गावदेवी ओळी संघाविरुद्ध धनेश 11 कुकसे संघाचा सामना असेल. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये जयदुर्गा सुरई संघानं खूप छान कामगिरी केली होती. सेमीफायनलमध्ये धडक दिली होती, मात्र सेमीफायनल सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या दिवसातील विजेता संघ नामदेव स्पोर्ट्स डुंगे या संघाविरुद्ध. अर्थातच डुंगे संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. कालचा दिवस गाजवला गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघानं. त्यांनी देखील सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे आणि आज एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि या स्पर्धेचा अंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख सुंदर अशी ही बंद्र्या मारुती क्रीडा नगरी. आउटफील्ड फार छान आहे. हिरवळ देखील मैदानावर पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल बॅक ऑफ लेंथ, खूप चांगला वेग आणि तेवढाच चांगला बाउन्स देखील प्राप्त केला. खूप आगळ्या वेगळ्या ढंगानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथनं. बॅट्समन बीट झालाय आणि याचबरोबर हे सफल षटक मात्र समाप्त होत आहे. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 10. पूर्णपणे बॅकफुटला आहे सध्या तरी जय हनुमान गोवे संघ. हा संघ फ्रंटफुटला येईल का? हा संघ सामना जिंकेल का? की गुड बॉईज केवणी दिवे संघाचे गोलंदाज प्रभावी कामगिरी कंटिन्यू ठेवतील येणाऱ्या 2 षटकांमध्ये? काय घडेल आणि काय बिघडेल सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ केवणी दिवे प्रमोद पाटील. धन्यवाद अजय. खरोखरच या सामन्यात जर आपण विचार केला तर जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. कारण आता मात्र एक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे जय यांनी. तर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली. अचूक टप्प्याचा मारा ठेवला होता. एक विकेट सुद्धा घेतलं. ते 2 धावा इथं दिल्या होत्या. त्यानंतर सूरजने चांगली कामगिरी केली आहे. एक विकेट घेतलेला आहे आणि 8 धावा दिले. 2 षटकांच्या मोबाईल धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 2 बाद आणि गडी बाद झालेले आहेत. ते सुमित आणि आकाश हे गडी बाद झालेले आहेत. आणि धावसंख्येवर नजर टाकली तर 10 धावा इथं झालेत. प्लीज स्पीडअप करायचं आहे, पंच करायचं आहे, वेळे अभावी सहकार्य करायचं आहे. जर एक पारीचा जर आपण खेळ बघितला तर नीरज यांनी गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या याच्यामध्ये गुडबाईच्या विरुद्ध आणि 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आकाश यांनी चांगली कामगिरी केली होती. 9 धावा दिल्या होत्या. राहुल यांनी 10 धावा दिल्या. त्यानंतर देवेन तसं खर्चिक ठरला होता कारण मनोज आणि प्रेम यांनी हल्ला चढवला होता. 12 बॉल आता मात्र शेष आहेत. जिंकण्याची टीम जय हनुमान गोवे या संघाला 37 धावांची गरज आहे. बघूया 1200 चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज टाकतात ते पाहायचं आहे. आता 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येतोय सागर. चांगली क्षेत्ररक्षण थोडंसं बदलाव करताना दिसत आहेत कारण थोडीशी प्रेशर त्याच्यावर आहे आणि प्रेशर सुद्धा फलंदाजावर आहे. कारण आता जर ही मॅच जिंकायची असेल तर मोठे प्रमाणे हे अनिवार्य आहे. मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक सुरेश थोडासा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेकडे येतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेकडे प्रसाद आहे. थर्ड स्लिपमध्ये राज आहे. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण इथं लावलेलं आहे. लॉंग ऑफचा विचार केला तर जय आणि लॉंग ऑनचा विचार केला तर अक्षय मडवी 0 मिनिटांकना कमाल त्यांनी केलेली आहे. असे हे क्षेत्ररक्षक लावलेला. सागर येतोय पुन्हा. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी इथं करताना दिसतात अजय. एक चांगला मारा इथं ठेवलेला आहे. सागर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मला चेंज ऑफ द पेस केला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी. युट्यूब मध्ये वाईस फेड होतोय. दुरुस्ती करायची आहे. मी विनंती करतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. आता मात्र नीरज एक चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू
खेळून झालेले आहेत नीरज यांनी आणि 6 धावा इथे केलेल्या आहेत. तो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणमध्ये बदलला आणि ते येत आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, चला वेळेअभावी सहकार्य करायचं आहे प्लीज. सुसज्ज अशी किनारी तुम्ही पाहता आणि टॉक्स बॉक्सचा विचार केला तर टॉक्स बॉक्स इथं बनवलेला आहे आणि प्राधान्य दिलेलं आहे व्हिएन एंटरप्राइजेस, रिंकी मंडप डेकोरेशन, करण कुमार अँड कंपनी, जॉय कुमार अँड कंपनी, रिद्धी सिटी डेव्हलपर, विजयराज माथाडे, प्लीज एंटरप्राइजेस आणि वंदना डीजे, तसेच माथुरे एंटरप्राइजेस आणि ओम सप्लायर, तसेच ओम 11, विनायक ट्रान्सपोर्ट, जॉयकुमार अँड कंपनी, काव्य बिल्डकॉम हे सर्वांनी, तसेच युविका एंटरप्राइजेस, ग्रुप कंस्ट्रक्शन, उद्धव एंटरप्राइजेस हे सर्वांनी मदत केलेली आहे टॉस बॉक्स बनवण्यासाठी. या मॅचकडे पुन्हा सज्ज होतोय सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मग तो पुन्हा एकदा त्या दिशेला उडवलेला चेंडू प्लेअर ही रेषा करणार का? यस, बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार जडलेत नीरजने. काय म्हणायचंय तुम्हाला या बॅटिंग त्याच दिशेने मारलेले आहेत. मी आधीच उल्लेख केला होता की मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन तो आता खेळताना दिसतोय. त्यामुळेच बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि आणखी जर एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला तर पारितोषिक देखील असणार आहे. करण कुमार कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. तर वेळेला आपण सहकार्य करायचं प्लीज. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नीरज एक चांगली कामगिरी करतोय, 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा करतो, बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय, हॅट्रिकवर आहे नीरज. हॅट्रिकचं जो पारितोषिक इथं लावलेलं आहे सचिन अर्जुन पाटील यांनी 500 रुपयांचा, हा पारितोषिक पूर्ण करतोय का नाही ते पाहायचं आहे. सज्ज होतोय सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. थर्ड अंपायर जायचंय प्लीज. बघा समीकरण कुठेतरी बदलत आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 37 धावा होत्या, त्यानंतर एक चांगली कामगिरी करतोय. आता मात्र 9 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा हार मानली नाही. मित्रांनो जो सामना चालू आहे गुडवाईज केवडी दिवे आणि जय हनुमान गोवे या दरम्यान पुन्हा सज्ज होतोय सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हॅट्रिक वर आहे नीरज, बघूया हॅट्रिक पूर्ण करतो की नाही ते पाहायचं आहे. आता मात्र एक दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात, हवेल ते अवांतर. व्हाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. 1 धावने भर पडले, संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती 23. आता मात्र 9 चेंडू शेष आणि 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना खरोखरच रंगतदार होईल का नाही ते पाहायचं आहे मित्रांनो, कारण एक जबरदस्त मॅच इथं पाहायला मिळते. कोणी हार मानायला तयार नाहीयेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सागर पुढचा टाकण्यासाठी निर्जाला. और चेंडू हवे मिस टाइम फटका, जय पोचणार आहे का नाही आणि चांगला झेल इथं संपादन करतोय जय आणि बाद होतोय नीरज. या ठिकाणी चोरुबाकून बी संघाचा एखादा प्रतिनिधी जर आला असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चोरुबाकून बी. हॅलो. तर नीरज बाद होतो, त्याची जागा भरून काढते, नवीन फलंदाज जातोय राहुल. आता मात्र सोमनाथवर अजय जास्त जिम्मेदारी इथं येऊन ठेवलेली आहे.
हो निश्चितच असं वाटत होतं की नीरज खूप चांगली इनिंग्स खेळतोय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि सामन्याला कुठेतरी कलाटणी देण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु तो देखील आता बाद झाला आणि त्यामुळे सोमनाथ जो एक सिनियर खेळाडू आहे त्याच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. सागर मात्र कमबॅक करतोय पुन्हा सज्ज टाकण्यासाठी सोमनाथ याला बघूया हा चेंडू कशा प्रकारे खेळतोय. शॉर्ट चेंडू परत मारण्याचा प्रयत्न, काहीतरी दिशाहीन चेंडू म्हटलं तर तरी वावगं ठरणार नाही. पंच दोन्ही हात समांतर करतायत, धाव मिळते अवांतर. वाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. धाव संख्येमध्ये एकने भरपणी धाव संख्या होते ती 24 धावा इथं झालेल्या आहेत. आठ चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. बघा कशा प्रकारे समीकरण बदलतोय. पुन्हा सज्ज होते सागर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोमनाथ याला. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, जोरात मारली होती, जोरात फटका मारला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. बाकीचा काम यष्टीरक्षक चोख बजवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मग इथं कमबॅक करताना अजय खरोखर कधी कधी जर चांगला फलंदाज जर आहे तर व्हाईटच्या संबंधी बॉल टाकायला लागतात, तेच इथं सागर करतोय. आता मात्र एक चांगला चेंडू हातलतोय. पुन्हा सध्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर सोमनाथ याला. आता मात्र चेंडूला लॉफ केलाय, उंच जातोय चेंडू. बघूया चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. खूपच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं सागरच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि सामना अतिशय रंगतदार स्थितीत. 6 चेंडू शिल्लक विजयासाठी गोवे टीमला बनवायचे आहेत 17 धावा. तब्बल 20 धावा सागरने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. शेवटचा बॉल स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि अगदी शक्तीच्या बळावर षटकार ठोकला बाहुबली बॅट्समन सोमनाथनं. टायमिंग परफेक्ट होता असं म्हणता येणार नाही, परंतु शक्तीचा पुरेपूर त्याने वापर केला होता. चेंडूने भरपूर उंची देखील गाठली होती, परंतु जे अंतर पाहिजे होतं डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्यासाठी ते देखील चेंडूने गाठलं आणि 6 धावा मिळाल्या सोमनाथला. जबरदस्त हा सामना. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण जय हनुमान गोवे टीम समोर. खेळाडूंना विनंती असेल आपण जास्त काळ एकत्र येऊ नका प्लीज. चेंडू वारंवार बदलले जात आहेत. अजय देखना है कि पहले 3 गेंदे मालूम पड़ेगा कि उन किस पहाड़ के नीचे आएगा. 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे अजय. जी हाँ, पहली 2-3 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होने वाली है. उसी से कहीं ना कहीं नतीजा भी स्पष्ट हो सकता है. बैट्समैन यदि पहली 2-3 गेंदों पर बड़े शॉट्स खेलने में कामयाब होते हैं तो ये मैच अंतिम गेंद तक भी जा सकता है. समय के मामले में सहयोग करें प्लीज. चलो कौन बी टीम के कोई खिलाड़ी यहाँ पर पहुंचे तो प्लीज कमेटी से संपर्क करें. साथ में कौन बी टीम के कैप्टन आपको भी आना है. बहुत अच्छी गेंद, फुलर लेंथ ऑप्शन के बाहर बीट किया बैट्समैन को गेंदबाज सागर पाटिल ने. अब बची है 5 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए 17 रन 5 गेंदें. स्ट्राइक राहुल के पास है. सागर भोईर है गेंदबाज. सागर पाटिल ने पिछला ओवर किया था और ये सागर भोईर अब गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ की गेंदबाज. 5 गेंदें 17 रन. अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट. लॉफ्ट करने का प्रयास, मिस टाइम, बल्कि मिस कर बैठे थे. वाइड और रन आउट का मौका. बैट्समैन आउट.
विकेट कीपर के हाथ से रन लेना कभी भी आसान नहीं होता है। अतिरिक्त रन मिला है, लेकिन सोमनाथ चाहते थे कि स्ट्राइक उनके पास रहे। हालांकि सोमनाथ ने भी काफी स्ट्रगल किया था, लेकिन पिछले ओवर की अंतिम गेंद पर उन्होंने एक बहुत ही जबरदस्त छक्का जड़ा था। कुल मिलाकर 13 रनों का योगदान देने के बाद रन आउट हुए हैं सोमनाथ। नए बैट्समैन सचिन नंबर 6 पर खेलने के लिए मैदान में प्रवेश करते हुए। राहुल के पास स्ट्राइक है। दोनों भी नए बल्लेबाज है वैसे देखा जाए तो प्रमोद। राहुल ने एक ही गेंद का सामना किया है, सचिन तो अभी अभी क्रीज पर पहुंचे हैं। 5 गेंदें और 16 रन, बड़े स्ट्रोक्स की दरकार है जय हनुमान गोवे टीम को। अभी भी कश्मकश बरकरार खेल में। दर्शक चाहते हैं कि अंतिम गेंद तक ये मैच आए, रोचकता अंतिम गेंद तक बनी रहे, लेकिन गेंदबाज चाहेंगे कि अंतिम गेंद तक रोचकता न रहे, वो एक तरफा कर दे मैच को। अगली गेंद, बढ़िया गेंद, यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर, किसी तरह से उसको खेलने में कामयाब। पैर पर हालांकि लगी थी, लेग बाय के जरिए 1 रन, बल्ले पर नहीं ले पाए थे और इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है। जरूरत है चौका छक्कों की जय हनुमान गोवे टीम को। समीकरण बदलता हुआ, 4 गेंदे शेष, 15 रनों की आवश्यकता और चेजिंग कंपल्सरी। बरोबर आहे. आता मात्र थोडंसं समीकरण बदललेलं आहे. 4 चेंडूवर 15 धावांची गरज आता. सचिन अंपायर से गार्ड लेते हुए, दाहिने हाथ के बल्लेबाज मजबूत कदकाठी के बैट्समैन है। क्षमता तो है कि वो बड़ा प्रहार कर सकते हैं, लेकिन जो कुछ करना है उनको इन 4 गेंदों के भीतर करना है। समय बिल्कुल भी वो बर्बाद नहीं कर सकते हैं, कोई भी गेंद बर्बाद नहीं कर सकते हैं। सर की गेंद, फुल टॉस है, इस बार उठा के खेल दिया है, खिलाड़ी है डीप में, लेकिन उनके के ऊपर से 6 रन। का शॉट आते ही छक्का जड़ा है, कॉर्नर को क्लियर किया है वहां पर बैट्समैन सचिन ने। बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल। एक क्षण के लिए हालांकि उनकी भी जान हलक में आ गई थी, काफी देर हवा में थी, वहां पर सूरज की कोशिश भी बढ़िया थी, लेकिन कहीं ना कहीं गेंद उनके पास से थोड़ी सी बाहर थी और एक कैलकुलेटेड छक्का आखिरकार देखने को मिलता हुआ सचिन के बल्ले से। जरूरत इस बड़े स्ट्रोक की जय हनुमान गोवे टीम को। स्कोर उछलता हुआ 38 पर पहुंच चुका है। जीतने के लिए अब बची हुई 3 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। रोमांचक मैच। ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए, एक शॉट फाइन ले गए। ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, 1 खिलाड़ी बाउंड्री पर ऑफ की दिशा में। एक और अच्छा स्ट्रोक, इस बार बॉलर के बगल में से ड्राइव कर दिया है। खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे, पैर से रोकने की कोशिश, अच्छा प्रयास, फुटबॉल स्किल वहां पर इस्तेमाल में फील्डर और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है, लेकिन बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। अच्छे शॉट्स खेलते हुए सचिन बल्कि बीचों बीच लेकर खेल रहे हैं। आत्मविश्वास नजर आ रहा है उनकी बल्लेबाजी में। 2 गेंदें शेष है और 7 रनों की आवश्यकता। जबरदस्त ये मुकाबला, काटी टक्कर है और इसी तरह का मैच अपेक्षित था सभी दर्शकों को। दूसरे राउंड का मैच है, दोनों टीमों ने एक मैच जीता है, लेकिन ये नॉकआउट टूर्नामेंट है। चुनौती यदि आपको आगे भी बरकरार रखनी है इस टूर्नामेंट में अपनी टीम की, तो हर मैच जीतना होगा। जो जीता वही सिकंदर और जो हार गया समझो घर गया। अभी भी फील्डिंग में कोई तब्दीली नजर नहीं आ रही है। 5 खिलाड़ी ऑन साइड में, 4 ऑफ साइड में। सागर चले, अरे फुल टॉस थी, लेकिन ठीक कनेक्शन नहीं है, एलिवेशन नहीं बना। एक ही रन, बहुत निराश है बल्लेबाज सचिन अपने आप से। एक ही रन, जिस गेंद पर छक्का आना चाहिए था प्रमोद, उस गेंद पर 1 रन आया है, लेकिन जो हम चाहते थे, जो दर्शक चाहते थे, वही हुआ है। आखिरी गेंद तक सस्पेंस बना हुआ है। 1 गेंद शेष, 6 रनों की आवश्यकता जय हनुमान गोवे टीम को। हो, खरोखर जबरदस्त हा सामना, हा मॅच पाहायला मिळतंय दर्शकांना. एक रोमांचक स्थिती पोहोचली. आता मात्र गोल्डन 6 मारावं लागेल. 1 चेंडू शेष आणि 6 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी राहुल समोर असणार आहे. गोलंदाजी सज्ज झालेला आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सागर. बघा काय करतं या चेंडूमध्ये. दडलंय काय, लपलंय काय, काय घडणार आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. जो दर्शक सोए हुए थे वो जाग गए हैं और जो बैठे हुए थे वो खड़े हो गए हैं। देखिए प्लेयर्स पेविलियन में सारे खिलाड़ी वहां पर खड़े हो गए हैं। बेचैनी का माहौल है, तनाव की स्थितियां है। 1 गेंद और 6 रन। कंपल्सरी चेजिंग है। 41 रन बने हैं, 41 रन ऑन द बोर्ड। हर गेंद पर हम रन बता रहे हैं। समय का ख्याल रखिए प्लीज।
पहली गेंद डॉट थी, उसके बाद वाइड गेंद और उस पर विकेट, उसके बाद सिंगल। यह सिंगल लिया था राहुल ने, फिर सचिन ने छक्का लगाया, फिर 2 रन और फिर सिंगल। ये थोड़ा सा मिस कैलकुलेशन मैदान में खिलाड़ियों का हुआ था, हमारे स्कोरर कोई गलती नहीं कर रहे हैं, स्कोरिंग बिल्कुल परफेक्ट है। एक गेंद और 6 रन, दोनों टीमों के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। जबरदस्त मैच, रोंगटे खड़ा कर देने वाला ये मैच है। नेल बाइटिंग फिनिश। राहुल के पास स्ट्राइक, गेंदबाज है सागर भोईर। 17 रन चाहिए थे आखिरी ओवर में, 5 गेंदों पर 11 रन बना लिए हैं बल्लेबाजों ने, और काम किसी का भी अभी तक पूरा नहीं हुआ है। गेंदबाज का भी काम खत्म नहीं हुआ है, बल्लेबाजों का भी काम खत्म नहीं हुआ है, लेकिन समय बहुत लिया जा रहा है। खिलाड़ियों से भी रिक्वेस्ट है कि समय की प्लीज कद्र करे, समय के मामले में सहयोग करे। प्रमोद, क्या आप कोई प्रेडिक्शन यहाँ पर करना चाहोगे? एक गेंद 6 रन क्या होने वाला है? अजय, खरोखरच हा क्रिकेटचा खेळ अनिश्चितचा खेळ आहे, त्याच्यामध्ये काही भविष्यवाणी करता येणार नाहीये, कारण एका चेंडूवर 14 धावा होत्या वीर तानाजी दापोडे आणि कान्हे पाया दरम्यान. तर मला तर वाटतं कुठला चेंडू इथं टाकला नव्हता आणि 14 धावा सुद्धा दिल्या होत्या. तो चेंडू अजून तसा तसा आहे. बिल्कुल बिल्कुल, वो बहुत ही यादगार लम्हा पिछले सीजन का बीसीए ट्रॉफी, बीसीए चैंपियंस ट्रॉफी में गुंदवली के मैदान पर मैं ही कमेंट्री कर रहा था, सुभाष धुमाल मेरे साथ थे। तो कुछ भी हो सकता है, क्रिकेट का खेल है। बिल्कुल सही कहा आपने कि भविष्यवाणी तो बिल्कुल भी नहीं की जा सकती है, भविष्यवाणी करना उचित बात नहीं होती है क्रिकेट के खेल में। एक गेंद 6 रन चाहिए जीतने के लिए जय हनुमान गोवे टीम को। जय हनुमान गोवे और गुड बॉयज केवनी दिवे के बीच में ये बहुत ही रोमांचक मैच। बरोबर समीकरण बघा मित्रांनो, 13 धावामध्ये 37 धावांची गरज होती, त्यानंतर परत एकदा 12 धावांवर 37, त्यानंतर 11 धावांवर 37, त्यानंतर 10 चेंडूवर 31 धावा आणि 9 धावांवर 25 धावा, 9 चेंडूवर 24 धावा, 8 चेंडूवर 24 धावा, त्यानंतर परत एकदा 8 चेंडूवर 23 धावा आणि 7 चेंडूवर 23 धावा, त्यानंतर एक कलटणी इथं दिली होती. खेल रुका हुआ है, दर्शक थोड़े से निराश हो सकते हैं, खेल रुकना नहीं चाहिए क्योंकि मैच बहुत रोमांचक स्थिति में है, मोमेंटम बहुत अच्छा बना हुआ है दर्शकों के लिए, और दर्शक चाहते हैं कि इसी तरह से रोमांचक खेल जारी रहे। एक बात तो तय है कि एक टीम जीतेगी, एक टीम हारेगी, खेल है क्रिकेट का, खेल में ऐसा होता रहता है, लेकिन मैच अच्छा होना चाहिए और मैच बहुत अच्छा हुआ है। बरोबर आहे अजय, आता मात्र बघायचं आहे की एक चेंडू शेष आणि 6 धावांची गरज आहे. गोल्डन 6 सोन्याचा भाव आलेला आहे या चेंडूवर. बघूया, सोन्याचा भाव तर वाढलेला आहे, मात्र इथं भाव वाढलेला आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. जी हाँ, गोल्डन छक्का या फिर गोल्डन गेंद। राहुल के पास है स्ट्राइक, सोच विचार चल रहा है। गुड बॉयज केवनी दिवे टीम की मिडिल कॉन्फ्रेंस भी देखने को मिली इस अंतिम गेंद से पहले। दोनों बल्लेबाजों ने एक दूसरे से चर्चा की। एक बात तो तय है कि बैट्समैन के मन में कोई दुविधा नहीं रहेगी, उनको तो बड़ा शॉट ही खेलना है। जब एक गेंद पर 1 रन या 2 रन बनाने होते हैं तो दुविधा में रहता है बैट्समैन की, ग्राउंडेड शॉट खेले, गैप में खेले, हवा में खेले, बड़ा शॉट खेले, बहुत दुविधा रहती है। लेकिन जब इस तरह का समीकरण होता है, एक गेंद पर 6 रन, तो बैट्समैन के मन में कोई दुविधा नहीं है, उनको तो बल्ला घुमाना ही है। 2 क्लोज इन फील्डर्स, एक ऑफ साइड में, एक ऑन साइड में, शॉर्ट लेग और स्लीप पॉइंट। इस तरह का क्षेत्ररक्षण पूरे मैच में देखने को नहीं मिला था। इस क्रिकेट में ऐसे दृश्य देखने को मिलते हैं। इससे क्या बैट्समैन पर दबाव बनेगा? कुल मिलाकर 5 खिलाड़ी बाउंड्री पर। सागर चले आखिरी गेंद लेकर, 6 रनों की जरूरत। अच्छी गेंद है, शॉट भी बढ़िया, चौका मिलेगा, लेकिन मैच नहीं जीत सकती है गोवे टीम। मैच को जीत लिया है गुड बॉयज केवनी दिवे टीम ने। वेल प्लेड गुड बॉयज केवनी दिवे। अगला मैच पवनपुत्र वडपे बनाम चेरोबा कोन बी। दोनों टीमों की कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है। हार्दिक हार्दिक अभिनंदन गुड बॉयज केवनी दिवे एंड हार्ड लक जय हनुमान गोवे। खरं तर फटका खूप छान होता शेवटच्या बॉलवर, मात्र एलिव्हेशन जेवढं पाहिजे होतं तेवढं नव्हतं।
कडक ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, चौकार आला, परंतु षटकाराची आवश्यकता होती. थोडक्यात हा सामना गमावलाय जय हनुमान गोवे संघानं. तर बरोबर आहे, खरोखर जबरदस्त तुळशीचा सामना पाहायला मित्रांनो पाहायला मिळाला तुम्हाला. जय हनुमान गोवे आणि गुडबायज केवनी दिवे हा संघ विजयी संपादन करतोय. मात्र इथं कुठेतरी एक जबरदस्त ओव्हर टाकली होती. पॉवर प्लेचा जर आपण षटक बघितला तर जय तुरे यांनी चांगली कामगिरी करून फक्त 2 धावा देऊन 1 विकेट इथं घेतला होता. तिथं कुठेतरी कामयाबी त्या संघाला मिळाली होती. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत जय तुरे यांना. मॅन ऑफ द मॅच जय. खूपच छान कामगिरी जय तुरे यांच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्ये देखील अप्रतिम पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि या मॅचमध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी जय तुरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर जय तुरे आपण यायचं आहे व्यासपीठावर आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही